Hello everyone. In the previous lecture, we continued to discuss some new examples based on logarithm. Then we seen anti-logarithm also. Okay. Now let us see some more examples based on log and anti-log. See this example. If log y is equal to 1.64, find y. Log y is given and we are asked to find out the value of y. So what should we do? Y is equal to antilog of 1.64. So how the antilog is determined? Skip this characteristic. डेसिमल पॉइंटच्या आधी काय आहे कॅरेक्टरिस्टिक आहे त्याला सोडून द्या त्याचा विचार नंतर करू. लुक ॲट द digits after decimal point. It is 64. 64 च्या पुढे काहीच नाही म्हणजे 0 आहे असं कन्सिडर करा. तर 64 चा 0 मध्ये अँटीलॉग बघा किती येतो. तुमच्याकडे लॉग टेबल असेलच जो मी सांगितलेला आहे तुम्हाला. किती येतोय 64 चा 0 मध्ये अँटीलॉग. लॉग टेबल दाखवतो मी तुम्हाला. त्यासाठी मला विंडो कॅप्चर एनेबल करावं लागेल. in the Adobe Reader. Okay. I will take this window on this side. Here are online lectures of FYBSc and here is the log table. Adobe Reader येत नाही आहे याच्यामध्ये. It must be greater than 100% to show it properly. Yes, this is the log table.
that you can see here. ठीक आहे, इतकंही सफिशियंट आहे आपल्याला. We can scroll. Yes, we can scroll from here. Okay, so what we want to see? We want to see the anti-logarithm of 64 in 0. 64 means 0.64. So see, it is here 0.64 and its antilog is 4365. So we will write it here. This is the antilog of 64 in 0. Okay, now we have to place the decimal point. For placing the decimal point, we have to consider this characteristic now. Characteristic 1 असेल तर decimal point कुठे ठेवायचा? दोन आकड्यांनंतर. Characteristic is 1, add 1 into it. Okay, it will become 2. So place the decimal point after 2 digits. So the value of y is 43.65. Now let us see an interesting example. Anti-logarithm of the negative number. This is first example of today. This is second. If y is equal to not y, if log y is equal to minus 2.4, find y. So we are given निगेटिव्ह नंबर. याच्या आधी आपण जे पाहिले पॉझिटिव्ह नंबर होते, आता निगेटिव्ह नंबर आला. मग निगेटिव्ह नंबर असेल तर त्याचा अँटीलॉग कसा काढायचा? हाऊ टू फाइंड आउट द मॅन्टिसा ऑफ दिस नंबर? So look at this number, minus 2.4. Minus 2.4 means we can write it like this: minus 2.0 minus 0.4. आपण काय केलं? डेसिमल पॉइंटच्या इकडचा अंक इकडे घेतला, डेसिमल पॉइंटच्या तिकडचा तिकडे घेतला. दोघांचाही साइन जे आहे ते कॉमन आहे. आता निगेटिव्ह साइन इज कॉमन टू बोथ ऑफ दिस. पण जसं की आपण पाहिलं की मॅन्टिसा कॅन नेव्हर बी निगेटिव्ह, मॅन्टिसा इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मग इथे निगेटिव्हच येत आहे, आपल्याला याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो हाऊ इट कॅन बी डन? हाऊ द निगेटिव्ह मॅन्टिसा इज कन्वर्टेड इंटू पॉझिटिव्ह? So for this, one simple formula is given. The formula is subtract 1 from the
कॅरेक्टरिस्टिक, कारण हा जो नंबर आहे आता लॉगॅरिथम आहे म्हणजेच डेसिमल पॉइंटच्या इकडचा कॅरेक्टरिस्टिक आहे आणि डेसिमल पॉइंटच्या तिकडचा मॅंटिस आहे. ओके, सो as per the formula, subtract 1 from the characteristic and add 1 into the mantissa. -1 + 1. आपण काय केलं अगोदर, आधी तर आपण कॅरेक्टरिस्टिक वेगळा लिहून घेतला अलॉंग विथ द निगेटिव्ह साइन, नंतर मॅंटिसा वेगळा लिहून घेतला अलॉंग विथ द निगेटिव्ह साइन, and now we are subtracting 1 from characteristic and we are adding 1 into the mantissa. मग हे ऑपरेशन केल्यानंतर काय येईल इथे उत्तर, -2 - 1 किती झालं, -3, -0.4 + 1. आता इथे 1 मोठा आहे 0.4 पेक्षा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होईल आणि चिन्ह मोठ्या संख्येचं येईल. So it will become plus 0.6. एकातून 0.4 गेले, किती उरले, 0.6. चिन्ह कोणाचं दिलं आपण, मोठ्या संख्येचं दिलं. ओके, नाउ सी द कॅरेक्टरिस्टिक इज नाउ निगेटिव्ह अँड मॅंटिसा इज नाउ पॉझिटिव्ह. आणि आता फायनली याला कसं लिहायचं, मग हा नंबर काय आहे, दिस निगेटिव्ह साइन इज नाउ ओनली applied to this characteristic and we write it in this way, bar 3.6. It is bar 3.6. म्हणजे अगोदरचा आपला नंबर होता -2.4, इथे निगेटिव्ह साइन कॅरेक्टरिस्टिकलाही होता आणि मॅंटिसाला पण होता. मॅंटिसा हा निगेटिव्ह असू शकत नाही म्हणून मग आपण हे ऑपरेशन त्याच्यावरती केलं, -1 + 1. -1 + 1 केल्यानंतर आपल्याला फायनली कन्व्हर्टेड आकडा मिळाला bar 3.6. नाउ वी कॅन फाइंड आउट अँटीलॉग ऑफ दिस नंबर. आता याचा अँटीलॉग आपल्याला काढता येऊ शकतो. कसा काढायचा अँटीलॉग याचा, अँटीलॉग साठी आपला नियम काय आहे, सगळ्यात आधी हे पहा, आपल्याला आता log y काढायचा आहे. log y इज इक्वल टू -2.4 होतं, -2.4 ला आपण -3.6 केलं, म्हणजे आता आपलं एक्झाम्पल काय झालं, log y इज इक्वल टू bar 3.6. सो y इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ bar 3.6. आणि अँटीलॉग काढायसाठी आपण आता कॅरेक्टरिस्टिकचा विचार नाही करायचा सुरुवातीला, अगोदर फक्त डेसिमल पॉइंटच्या तिकडे जो मॅंटिसा आहे त्याचा विचार करा. मॅंटिसा इज 6. ओके, 6 आहे मॅंटिसा, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, 60 ला 0 मध्ये बघावं लागेल. वी हॅव टू सी 60 इन 0. बघा मग दिसतंय का तुमच्या लॉक टेबल मध्ये, बघा. See, this is log table. आपल्याला 6 बघायचा आहे ना, आता याच्यामध्ये 6 असा नसतो, याच्यामध्ये काय असतो, मग 60 असतो, 0.60. See here, this is 0.60. 0.60 ला 0 मध्ये पाहायचं म्हणजे 3981. 3981 is the number. 3981. आता बघा, एकदाचा मॅंटिसाचा अँटीलॉग आपण लिहिला की पुढची स्टेप काय असते आपली, टू प्लेस द डेसिमल पॉइंट. आणि डेसिमल पॉइंट प्लेस करण्यासाठी आपण काय करतो,
वी लुक ॲट द कॅरेक्टरिस्टिक जर समजा हा पॉझिटिव्ह असता, +3 असता, तर आपण काय केलं असतं, +3 मध्ये 1 मिळवला असता, 4 झाले असते आणि आपण 1 2 3 4 म्हणजे या एकाच्या नंतर डेसिमल पॉइंट दिला असता. आता ही 4 अंकी संख्या आहे त्यामुळे नंतर दिलाही नसता डेसिमल पॉइंट तरी पण चाललं असतं. बट नाव द कॅरेक्टरिस्टिक इज निगेटिव्ह बार 3. आणि याच्या अगोदर आपण जे एक्झाम्पल पाहिले होते, बार केव्हा येत असतो, जेव्हा संख्या एकापेक्षा लहान असेल, म्हणजे 0 पॉइंट काहीतरी असेल त्यावेळेस. मग आता इथे डेसिमल पॉइंट कसा द्यायचा, तर इथे सुद्धा सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. हा 3 आहे की नाही, मग इथे 3 शून्य देऊन द्या, 1 2 3, आणि पहिल्या शून्यानंतर डेसिमल पॉइंट देऊन द्यायचा. दिस इज द व्हॅल्यू ऑफ y. 0.003981, 0.003981. दिस इज द व्हॅल्यू ऑफ y. आता बऱ्याचशा एक्झाम्पलमध्ये असं आन्सर येत असतं, काही एखादं कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा काहीतरी उत्तर आपलं येतं, डिसोसिएशन कॉन्स्टंट वगैरे असं, तर जनरली त्याला कसं लिहितात, या डेसिमल पॉइंटला इकडे सरकवायचं. किती घरं, 1 2 3 घरं. ओके, 3 घरं इकडे सरकवलं म्हणजे हा काय होईल, 3.981. आणि 3 घरं आपण तिकडे सरकवल्याबद्दल मल्टिप्लाइड बाय 10⁻³ असा करायचा. मल्टिप्लाइड बाय 10⁻³ सो वी कॅन राईट एनी ऑफ द आन्सर. हे सुद्धा बरोबर आहे, तुम्ही असंच लिहिलं पाहिजे असा काही नियम नाही. पण बऱ्याचशा एक्झाम्पलमध्ये हे कन्व्हिनियंट असतं. एक जनरल पद्धत आहे की आकडा असा लिहिण्याऐवजी असा लिहायचा बऱ्याचशा ठिकाणी. सो यू कॅन राईट बोथ द आन्सर्स. तुम्ही असं लिहिलं आणि असं लिहिलं नाही तर मार्क कट वगैरे काही होणार नाही. सो दिस इज द वे टू प्लेस द डेसिमल पॉइंट and this is the method for converting negative mantissa into the positive mantissa. The rule is -1 + 1. एकदा हे व्यवस्थित बघा, कारण इथे गडबड होते सगळ्यांची. -1 + 1 कसं केलं, तर हे व्यवस्थित तुम्ही समजून घ्या आधी, हे लक्षात घ्या. Okay, now we shall solve some more examples. Find cube root of 64 using logarithm. Find cube root of 64. Cube root म्हणजे हे असं, this is cube root. क्यूब रूट काढायचंय, मग कसं काढायचं. सो सपोज आपण याला y म्हटलं, y इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 64. टेक logarithm of both sides
we will get log y is equal to log cube root of 64. आता आपल्याला रूल्स ऑफ इंडायसेस माहिती आहे. आपण सुरुवातीलाच काही रूल्स बघितले होते. क्यूब रूट म्हणजेच काय? 64 raised to 1/3. क्यूब रूट मीन्स 64 raised to 1/3. आता आपल्याला लॉगचाही रूल माहिती आहे. लॉग ऑफ x raised to n इज इक्वल टू n log x, म्हणजे जी पॉवर असते तिला आपण समोर घेतो. सो 1/3 इंटू लॉग ऑफ 64 असं याचं कन्व्हर्जन झालं. आता काय आपल्याला लॉग ऑफ 64 काढायचं आहे. काढा तो. 1/3 असाच राहील मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ 64 किती येईल? आधी कॅरेक्टरिस्टिक लॉगॅरिथम काढतोय म्हणजे कॅरेक्टरिस्टिक काढा. कॅरेक्टरिस्टिक इज 2 अंक आहेत, 2 मधून 1 गेला 1. कॅरेक्टरिस्टिक इज 1. पॉइंट 64 ला 0 मध्ये बघा. 64 चा लॉगॅरिथम 0 मध्ये बघा किती येतो? See the logarithm of 64 in 0. It is 8062. It is 8062. याला सॉल्व करा. अजून 1/3 ना, याला सॉल्व करा. 3 सकट राहतात म्हणजे लॉग y इज इक्वल टू 3 सकट राहा म्हणजे 0.6 0 3 2 6. येतंय बरोबर? Okay, so log y is 0.602. आता y काढायचा आहे ना आपल्याला. सो y इज इक्वल टू एंटी लॉग ऑफ 0.602 काढायचा. एंटी लॉग काढा. एंटी लॉग साठी काय करायचं? डायरेक्टली मॅन्टिसा बघायचा. मॅन्टिसा इज 602. सी द एंटी लॉग ऑफ 60 in 2. किती येतो? 60 चा 2 मध्ये 3999. 3 पॉइंट द्यायचा बाकी आपला 3999. हा त्याचा एंटी लॉग येतो 60 चा 2 मध्ये 3999. आता डेसिमल पॉइंट कुठे द्यायचा? इथे 0 आहे. कॅरेक्टरिस्टिक इज 0. त्याच्यात 1 मिळवायचा म्हणजे किती झाला? 1 पहिल्या अंकानंतर डेसिमल पॉइंट द्यायचा. 3.999 म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती आला? इट इज 4. सो क्यूब रूट ऑफ 64 इज इक्वल टू 4 है ना. 64चा क्यूब रूट म्हणजे 4. म्हणजे 4चा जर तिसरा घात केला आपण 4 क्यूब केला तर आपल्याला 64 मिळेल. 4 चौक 16 16 चौक 64.
Let's see the next example. If y is equal to 10 raised to minus 0.30 आहे, मला तो डाऊट आलाच. 0.3010. Find the value of y. y ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. y असा दिलेला आहे त्यांनी, त्याला सोडवायचं थोडं आणि फायनल जे आन्सर येईल ते बघायचं आहे. सो व्हॉट वी डू, टेक logarithm of both sides, log of y is equal to log of 10 raised to minus 0.3010. Apply the rules of logarithm. Log of x raised to n म्हणजेच n log x, जी पॉवर आहे तिला समोर आणा, minus 0.3010 log of 10. आता log of 10 किती होतं? log of 10 is equal to 1. आपण लॉगच्या रूल मध्ये बघितलेलं ऑलरेडी. सो log y is equal to 0.3010. log 10 is equal to 1 आहे, म्हणजे दोघांचा गुणाकार इतकाच येईल. So log y is equal to minus 0.3010. आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल? याचा अँटीलॉग घ्यावा लागेल. पण इथे प्रॉब्लेम काय आहे? इट इज निगेटिव्ह नंबर. मग जसं आपण आत्ताच बघितलं, निगेटिव्ह नंबर असेल त्यावेळेस आपण काय करतो? सबट्रॅक्ट 1 फ्रॉम द कॅरेक्टरिस्टिक अँड add 1 into the mantissa. कॅरेक्टरिस्टिक मधून एक मायनस करा, मॅन्टिसा मध्ये एक प्लस करा. म्हणजे कसं लिहिता येईल ते आपल्याला? दॅट इज इक्वल टू मायनस 0. कॅरेक्टरिस्टिक किती याचा? 0 आहे. 0.0 लिहू लागलं तर आपण मायनस 1 प्लस मॅन्टिसा किती आहे? मायनस 0.3010 प्लस 1. हे झालं मायनस 1 आणि इकडे 1 मधून याला मायनस केलं, किती येईल उत्तर? शून्यातून 0 शून्यच राहील. शून्यातून 1 जात नाही, म्हणून 10तून 1 गेला 9. सांगितला परत केला, 10तून 1 गेला 9, 10तून 4 गेले 6. ब्रॅकेट काढून टाकू का? 0.699 है ना. 10तून 0 गेला तर 0 घेऊन घेऊ आपण, जाऊ द्या. सो द नंबर इज, मायनस साइन जे येते फक्त एकालाच ऍप्लिकेबल आहे. सो इट इज बार 1.6990. log y is equal to बार 1.6990. आता आपल्याला अँटीलॉग काढायचा आहे. सो y is equal to अँटीलॉग ऑफ बार 1.6990. So for antilog, just look at the mantissa. कॅरेक्टरिस्टिकला सोडून द्या, मॅन्टिसाला बघा.
69 ला 9 मध्ये बघायचं आहे आपल्याला. 69 चा अँटीलॉग 9 मध्ये बघायचा आहे. तुमच्याकडे लॉग टेबल आहे बघा, त्याच्यामध्ये अँटीलॉग बघायचा आपल्याला. हे लक्ष ठेवायचं बरं, काही जण अँटीलॉग पाहायचं ते लॉग मध्ये बघून घेतात, काहीतरी चुकीचं लिहितात. सी हिअर इज 69.69, दिस इज 0.69. त्याचा 9 मध्ये बघायचा. 9 मध्ये किती आहे त्याचा? इट इज 5000. 69 चा 9 मध्ये अँटीलॉग किती येतो? 5000. इट इज 5000. तुम्ही लॉग टेबल सोबत ठेवतच चला, कारण ही सवय असली पाहिजे. इमिजिएटली लॉग बघणं म्हणजे तुमचं फायनल एक्झाम मध्ये टाइम वाचतो. ओके. सो अँटीलॉग ऑफ 69 in 9 is 5000. Now we have to place the decimal point only. So look at the characteristic. It is bar 1. bar 1 आहे म्हणजे काय करायचं आपल्याला? एक लिहिला म्हणजे एक शून्य देऊन द्या, जसं मी सांगितलं होतं. एक शून्य द्या आणि त्या शून्यानंतर डेसिमल पॉइंट द्या. तर काय आलं उत्तर? 0.5. सो y इज इक्वल टू 0.5. हे पुढचे 3 झिरो नाही दिले तरी चालतील. मॅथमॅटिक्स मध्ये पुढचे झिरो शेवटचे झिरो नाही दिले तरी चालतात, पण जर एखादा इन्स्ट्रुमेंटचं रीडिंग म्हणून ते आपण लिहित असू की बाबा ब्युरेट रीडिंग आहे 0.50 असं असेल, तर ते 0.50 असंच लिहितात. शेवटचा झिरो जो आहे तो सोडत नाही. एखादं रीडिंग वगैरे असेल त्या केसमध्ये. आता हे उगीच मॅथमॅटिक्स आहे याच्यामध्ये, तर मॅथमॅटिकली या झिरोला काही व्हॅल्यू नाही आहे. So we can omit these zeros. Okay, next example. If 10 raised to y is equal to 0.05, find y. So what we will do? We will take logarithm of both sides. Log of 10 raised to y is equal to log of 0.05. log of 10 raised to y म्हणजे log of x raised to n सारखं हे झालं. पॉवर कुठे घेऊ आपण आता? समोर घेऊ. y log 10 is equal to log of 0.05. log of 10 is equal to 1.
log 10 म्हणजे 1 असतो, म्हणजे आपण नुसता y इथे लिहू शकतो. y इज इक्वल टू log ऑफ 0.05. आता बघा log ऑफ 0.05 फ्रॅक्शनल हा नंबर आहे. फ्रॅक्शनल मध्ये तो एकापेक्षा लहान आहे, मग इथे 2 शून्य दिसत आहे. बार 2 पॉइंट पुढे आता मॅन्टिसाला आपल्याला मॅन्टिसाला यायचा आहे. मॅन्टिसा कसा बघावा लागेल, मग 50चा 0 मध्ये हा 5 आहे, याच्या पुढे काहीच नाही, काहीच नसलं तरी आपल्याला 0 घेता येतो. सो सी the mantissa, see the logarithm of 50 in 0. See here is number 50. 50 चा 0 मध्ये किती आहे? 6990. It is 6990. आत्ताच बघा याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपण 69चा 9 मध्ये पाहिला होता अँटीलॉग. तो अँटीलॉग आला होता 5000. आता आपण 50चा 0 मध्ये बघितला, लॉगॅरिथम बघितला, त्याच्या अगदी उलट आला, 6990 आला. ओके. आता y ची व्हॅल्यू ही मिळाली, पण अशी व्हॅल्यू चालणार नाही. वी हॅव टू सॉल्व्ह इट. सो y इज इक्वल टू -2 प्लस 0.6990. करायला सॉल्व्ह करा. दोन मधून याला मायनस करावं लागेल ना सगळ्यांना. 0तून 0 गेला म्हणजे 0. 10तून 9 गेला 1, हातचा घेतला परत केला. 10तून 10 गेले 0, हातचा घेतला परत केला. 10तून 7 गेले 3 पॉइंट, हातचा घेतला परत केला. -2 प्लस 1 म्हणजे किती झाला हा? -1. -1.3010 is the answer. So y is equal to -1.3010. This is the answer. So in this way we can solve any type of example based on logarithm. Let us see the last example of today. Calculate the pH of nitric acid solution. The pH of nitric acid solution in which H plus ion concentration is 1.5 into 10 raised to minus 4 moles. In which H plus ion concentration is 1.5 into 10 raised to minus 4 moles.
मोलर कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे H प्लस आयन्सचं आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे pH. आता याच्यात बघा आपल्याला फॉर्म्युले माहिती असले पाहिजे आणि हे काही बेसिक फॉर्म्युले, फार काही कठीण फॉर्म्युले अशातला भाग नाही. वी नो व्हॉट वी नो द फॉर्म्युला ऑफ pH. pH म्हणजे काय असतो? pH इज द निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन टू द बेस 10. आता बेस नाही लिहिलं तरी चालेल. This is the formula of pH. pH is equal to minus log of H plus ion concentration. H plus ion concentration दिलेलं आहे आपल्याला. So it is minus log of 1.5 into 10 raised to minus 4. इथे हा ब्रॅकेट जो आहे हा महत्वाचा आहे. हा चौकोनी जो ब्रॅकेट दिला होता मी आधी, इट इंडिकेट्स कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन दाखवण्यासाठी असाच ब्रॅकेट द्यावा लागतो, स्क्वेअर ब्रॅकेट. इथे फक्त आपल्याला हा नंबर दाखवायचा आहे म्हणून आपण साधा ब्रॅकेट दिलेला आहे. आता आपल्याला इथे लॉगचा रूल वापरायचा आहे. लॉगचा रूल आपल्याला माहिती आहे. कोणता रूल पाहिला होता आपण? लॉग ऑफ ए इंटू बी म्हणजेच लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. हा जो रूल बघितला होता तो इथे अप्लाय करा. मायनस लॉग ऑफ 1.5 इंटू 10 रेस टू मायनस 4 मीन्स मायनस लॉग ऑफ 1.5 प्लस मायनस लॉग ऑफ 10 रेस टू मायनस 4. आता हा प्लस आणि हा मायनस म्हणजे फायनली काय होणार आहे? इथे मायनस होईल. मायनस लॉग ऑफ 10 रेस टू मायनस 4. आता याला सॉल्व्ह करा. लॉग ऑफ 1.5 काढून घ्यायचं का आताच इथे? कॅरेक्टरिस्टिक कसं येईल आता? डेसिमल पॉइंटच्या इकडे एकच अंक आहे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक येईल तुमचा 0. पॉइंट 15ला 0 मध्ये पहा. आता लॉगॅरिथम लॉग टेबल आहेत तुमच्या समोर. मी पुन्हा काही हा इथला दाखवत नाही. मग लॉग टेबल स्क्रॉलिंग न करता 15ला 0 मध्ये पहा किती आहे? 1761 1761 हा त्याचा लॉगॅरिथम आहे. मायनस लॉग ऑफ 10 रेस टू मायनस 4. आता इथे आपण x रेस टू n चा फॉर्म्युला वापरून घेऊ. पॉवर जी आहे ती समोर आणायची. आता हा निगेटिव्ह आहे, समोरही निगेटिव्ह आहे. मायनस मायनस प्लस झाला. प्लस 4 लॉग 10. ओके. वी नो दॅट लॉग ऑफ 10 इज 1. म्हणजे हे इक्वेशन काय झालं? 0.1761 प्लस 4. लॉग ऑफ 10 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाइड बाय 4. आन्सर इज 4. 4 मधून याला मायनस करा. 10तून 1 गेला 9, 10तून 7 गेले 3, 8 गेले 2, 2 गेले 8, 4तून 1 गेला 3. It will be 3.8239. pH of the solution is 3.8239. थोडं व्यवस्थित दिसत नाही स्क्रीनवर. हा नंबर व्यवस्थित लिहितो. 3.8239. So this is the pH of nitric acid solution. आता असं जेव्हा एक्झाम्पल आपल्याला दिलेलं असतं, आपल्याला सांगितलंय की कॅल्क्युलेट द pH ऑफ नायट्रिक ऍसिड सोल्युशन. अशा याच्यात मग शेवटी आपणही वाक्यामध्ये एक लिहून द्यायचं. द pH ऑफ गिवन नायट्रिक ऍसिड सोल्युशन इज 3.8239. असं आपण एक वाक्य लिहून द्यायचं खाली.
बाकी तुम्हाला काही सजावट करायची असेल, वयाला चौकोनच करतो आम्ही आन्सर आहे म्हणून, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. So in this way we can solve many examples based on logarithm. तर पुढच्या लेक्चरलाही आपण पुन्हा लॉगॅरिथमचेच काही एक्झाम्पल बघू आणि त्यानंतर मग त्याच्या पुढच्या लेक्चरला पुढच्या टॉपिकला सुरुवात करू. सो टिल देन सी यू. हे येतंय ना तुमच्या लक्षात? जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, मी मागच्या वेळेसही नंबर दिला होता बहुतेक, आता पुन्हा देऊन देतो कारण त्यावेळेस तुम्ही बघितलं नाही पाहिलं लेक्चर. आय डोंट नो. You can call me if you have any query.